चव्हाण व संहिता ग्रुपचे मेंबर आज आपणासमोर आयुर्वेद व दिनचर्या याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे। आयुर्वेद म्हणजे आयुष्य व वेद, अर्थात आयुष्याचा वेद, म्हणजेच जीवनाचे सर्वांगीण ज्ञान जो देतो तो आयुर्वेद। हिताहितम सुख दुःखम हाच आयुर्वेदाचा उद्देश। तसेच जो आयुष्यात हितप्रद व हानिकारक अशी द्रव्य गुणकर्म समजावून सांगतो तो आयुर्वेद। जवळजवळ इसवी 700 पर्यंत आयुर्वेद भारतीय जनमानसातील दैनंदिनीचा भाग राहिला होता, परंतु आजकालच्या धकाधकीच्या युगामध्ये प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल घडून येत असल्याचे दिसत आहे। कामाचा प्रचंड व्याप, ताणतणाव, धकाधकीची जीवनशैली, आहाराकडे दुर्लक्ष यामुळे प्रत्येकाचेच आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे। आयुर्वेदशास्त्र आणि नित्यव्यवहार यांची सांगड घालून सणवार व व्रतवैकल्ये यातून कालानुकूल असा आहार विहार आपणास वाग्भटांनी आपल्या दिनचर्येच्या माध्यमातून सांगितला आहे। नित्य हितकर आहाराचे सेवन करणारा, इंद्रियांच्या आहारी न जाणारा, विचारपूर्वक सर्व कार्य करणारा, सेवाभावी आचरण करणारा नेहमी रोगांपासून दूर राहतो। म्हणजेच आयुर्वेद ही एक उपचार प्रणाली नसून एक जीवन प्रणाली आहे। हितकर काय व प्रतिकूल काय याचे निरीक्षण शेकडो वर्षे केले गेले व त्याचे निरीक्षण मांडून सर्वसमावेशक आरोग्य विचार म्हणजेच होलिस्टिक अप्रोच वाग्भटांनी आखून दिलेल्या आपल्या दिनचर्येमध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य प्राप्तीसाठी मार्गदर्शक ठरतात। त्यातील काही उदाहरण दाखल नियम आम्ही BMSच्या मुली तुमच्यासमोर सादर करत आहोत। ब्राह्मे मुहूर्त उत्तिष्ठेत स्वास्थ्यरक्षार्थम आयुष्य याप्रमाणे दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी अर्धा तास अगोदर उठावे। स्वस्थ व्यक्तीने रोज सकाळी 4 घटकरात्र शिल्लक राहते त्यावेळी प्रातःकाळी उठावे, ज्यामुळे आयुष्याचे रक्षण होते। परंतु आजकालच्या बिघडलेल्या दिनचर्येमुळे उशिरा उठण्याचे प्रमाण फार वाढले आहे। उशिरा उठल्याचे शरीरावर खूप वाईट परिणाम होतात। उशिरा उठणाऱ्या व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते, चिडचिडपणा वाढतो व ताणतणाव वाढतो। दंतधावन आयुर्वेदानुसार दात स्वच्छ करण्याचा दंतधावन हा एक नैसर्गिक विधी आहे। दंतधावनाने दात व हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते। वनस्पतींच्या काड्यांचा वापर आपण दंतधावनासाठी केला पाहिजे। त्यात तिक्त कषाय कटू रस असतात जे कफनाशक असतात। आजकाल अनेक कंपन्यांचे टूथब्रश व टूथपेस्ट असून देखील दातांच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत। त्याचे कारण त्यामध्ये मधुर रसाचा समावेश आहे व मधुर रस हा कफवर्धक असतो। अंजन डोळ्यांमध्ये नित्य काळा सुरमा घालावा, तो डोळ्यांसाठी हितकारक आहे। यामुळे डोळे स्वच्छ होतात। आजकाल अनेकांना चष्मा लागलेला आहे, त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अंजन करण्यास सांगितलेले आहे। नस्य नस्य म्हणजे नाकात अनुतेल सोडणे। नस्याने त्वचा चांगली राहते, खांदे उन्नत होतात, मुख स्वच्छ होते, ज्ञानेंद्रिय चांगले काम करतात। नस्य कसे करावे तर प्रथम स्नेहस्वेदन करून तेलात कापसाचा छोटा बोळा भिजवावा, त्याने 3 वेळा नस्य म्हणून थेंब टाकावेत। अशा प्रकारे 3-3 दिवसांनी नस्य करावे आणि हे नस्य 7 दिवस करावे। अभ्यंग पहाटेच्या वेळी सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येण्यासाठी अभ्यंग स्नान आपण केले पाहिजे। वातविकार होऊ नये, आपल्या शरीराची रुक्षता कमी व्हावी म्हणून अभ्यंग करावे। आयुर्वेदानुसार अभ्यंग स्नानासाठी आपण तीळ तेलाचा वापर केला पाहिजे। आपण त्याचा समावेश रोज आपल्या दिनचर्येमध्ये केला पाहिजे। व्यायाम लाघवम कर्म सामर्थ्य दीप्तोग्निर्मेध सहक्षय विभक्त घनगात्रत्वम व्यायामादुपजायते। म्हणजेच व्यायाम नियमित केल्यास शरीर हलके होते, कोणतेही काम करण्याची शक्ती येते, पाचकाग्नी चांगला होतो, भूक चांगली लागते, शरीरातील संचित मेद किंवा चरबी कमी होते। उद्वर्तन उद्वर्तन म्हणजे अभ्यंग झाल्यानंतर शरीराला उठणे लावणे। हे उठणे आपण सहजरित्या घरी देखील बनवू शकतो किंवा जवळपासच्या वैद्याकडून विकत आणू शकतो। ज्यांची त्वचा फार रुक्ष आहे त्यांनी उठण्यामध्ये साय मिक्स करून आपल्या अंगाला खालून वरच्या दिशेने लावावे। उठणे अंगास लावल्याने त्वचा मृदू होते। अलीकडे आपण सर्वजण रोज कॉस्मेटिक्स वापरण्याला प्राधान्य देत आहोत, पण रोज कॉस्मेटिक्स वापरल्याने आपण सुंदर तर दिसत असू, पण त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा नैसर्गिक रंग प्रभावित होतो। आपल्या त्वचेचा तजेलदारपणा कमी होतो व आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या, पिंपल्स, डार्क स्पॉट्स दिसू लागतात। दिवास्वाप म्हणजे दुपारची झोप। दुपारी झोपणाऱ्या व्यक्तीच्या तब्येतीवर खूप वाईट परिणाम होतात। त्यांची कार्यक्षमता कमी होते। दिवसा झोप घेण्याऐवजी काही कार्य करावे किंवा खेळ खेळावे, ज्याने आपला व्यायाम तर होतोच
तसेच मन देखील प्रसन्न राहते. दुपारी झोप न घेतल्याने आपण अधिक सक्रिय होतो आणि निरोगी राहू शकतो. दुपारी झोप घेण्याऐवजी खेळ खेळायला जावे किंवा काही काम करावे. रात्री लवकर झोपणे. रात्री लवकर झोपल्याने पचनक्रियाही मजबूत राहते. आपण खातो ते सर्व अन्न सहज पचते आणि आपल्याला चांगली झोप लागते. बहुतांश लोकांना रात्री झोपताना मोबाईल बघण्याची सवय असते, मात्र त्यामुळे झोपेची क्वालिटी खराब होते व नीट झोप लागत नाही. परिणामी दिवसभर चिडचिड होत राहते. शांत व पुरेशी झोप आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. एक प्रभावी दिनचर्या आपल्या जीवनातील तणाव कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगले होऊ शकते. आराम करण्यासाठी अधिक वेळ आणि कमी चिंता होऊ शकते व आपल्या अभ्यासात सुद्धा एकाग्रता वाढू शकते. अशा प्रकारे आम्ही मुलींनी तुमच्यासमोर आयुर्वेदिक दिनचर्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुमची ही दिनचर्या तुम्ही जर दैनंदिन जीवनामध्ये आणली तर तुम्ही एक उत्तम व्यक्तिमत्व घडवू शकतात. आशा करते की तुम्हाला हा आमचा प्रयत्न आवडला असेल. तुम्ही ही दिनचर्या आचरणात आणण्याचा नक्की प्रयत्न करा. धन्यवाद.